भोगीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज मी करणार आहे 12 भाज्या म्हणजे भोग, म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण म्हणजे भोगी। त्या दिवशी थंडीचे दिवस असतात, थंडी दिवसात सगळ्या भाज्या स्वस्त असतात। त्या भाज्यांना आपल्याला मिक्स भाज्या आपल्याला करायच्या। जेव्हा साफ करून झालेली आहे भाजी, आता मी भाज्या धुतलेल्या आहेत आणि कडधान्य पण रात्री भिजवले होते। ते कडधान्य पण छानपैकी पूर्ण मस्तपैकी भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ह्या भाज्या मी धुवून घेणार आहे। हे बघा, मी धुतल्या ह्या भाज्या। आता धुवून ह्याला जसा मसाला म्हणजे कांदा, खोबरं, जिरं आणि हे तीळ हे सगळं एकत्र भाजून वाटण केलं आहे। हे वाटणाने आता मी हे तेल पातेल्यात ओतलं आहे आणि हे वाटण त्यात तेल गरम झालं की टाकून चांगलं परतणार आहे। परतून झालं, हे बघा तुम्ही पाहू शकता तेल गरम झालेलं आहे। मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता हा मसाला मी पूर्णपणे भाजून घेत आहे। हे बघा तुम्ही पूर्ण भाजलेला आहे मसाला। आता त्याच्यामध्ये मी वर्षभर आपण वापरणारा मसाला म्हणजे ठेवणीतला आपला मसाला म्हणजे आमचा घाटी मसाला ते आम्ही ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेला आहे। आणि मी भरपूर क्वांटिटी घेतलेली आहे, कारण आमच्या 8-9 माणसं आहेत, आमची जॉईंट फॅमिली आहे। त्यामुळे मोठ्या पातेल्यात मी तो मसाला चांगला भाजून घेत आहे। आता ह्या धुतलेल्या स्वच्छ भाज्या आता मी त्यात मिक्स करणार आहे। तुम्ही बघू शकता त्या मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे, खाली वर करून हलवायचं आहे, परतायचं आहे। पावटा, वाटाणा, शेवग्याची शेंग, गाजर, बटाटा, वांगी, चंदन बटवा, हरभऱ्याची भाजी, ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या मी साफ करून स्वच्छ धुवून मी घेतलेल्या आहेत। आता ह्या भाज्यांचा भाज्या सगळ्या मिक्स भाज्या हे आपल्या वर्षातून एकदाच भाजी खायला मिळते आपल्याला, ती म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी दिवशी। आणि खूप छान वाटतं ती भाजी खायला, आणि तिळाची भाकरी वगैरे खूप भारी वाटतं बरं का। आणि चव येते एकदम। आणि गरम पाणी केलं आहे मी तर त्या भाज्यामध्ये ओतायसाठी थोडासा गूळ टाकायचा की जरा तिखट गोड चव येते मस्त भाजीला। तुम्ही पाहू शकता ही भाजी वर्षातून एकदाच केली तेव्हाच ती चव लागते आणि तेव्हाच छान वाटते। कधी केली तर एवढी त्याला चव लागणार नाही, पण त्या दिवसाला आणि त्या दिवशी केलेल्या त्या भाजीला खूप महत्त्व आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता, हे बघा पूर्ण भाजी शिजत आली आहे। त्यात गरम पाणी ओतलं मी आता पूर्ण नरम पडलं ती भाजी। चांगली उकळी येऊ द्यायची, सगळ्या भाज्या शिजतील। आज त्यावर झाकण वगैरे ठेवून छानपैकी भाजी बनवायची। हे बघा झालेली आहे रेडी माझी भाजी, बघू शकता तुम्ही भाजी चांगली शिजते। आता मस्त गरमागरम आता देवाला नैवेद्य दाखवायचा आणि आपण सगळ्यांनी जेवायचं। तुम्हाला भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे बघा मी देवाला नैवेद्य दाखवला आहे, देवपूजा झालेली आहे माझी। आता तुम्हीही करा, तुम्हीही खावा, मस्त राहा, स्वस्त राहा। थँक्यू। जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा।